नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकूणच समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती खूप चांगल्या पद्धतीनं झाली आहे. म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याचा जर आपण विचार केला तर आता एकूणच सगळेजण आपापल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात. दुसरीकडे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये ताणतणाव, धावपळ, दगदग वाढलेली आहे आणि त्यामुळं बऱ्याचदा आपण आपल्या आरोग्याकडे हवं तसं लक्ष देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा मनात कुठेतरी आपण आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्याच्यासाठीच ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या पुढाकारातून हा विशेष कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. असं म्हणतात की स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व ही सगळ्यात मोठी देणगी आहे स्त्रीला मिळालेली. पण त्याच वेळेला मातृत्व किंवा आईपण मिळणं हे इतकं सोपं नसतं. त्याच्यासाठी 9 महिन्याचं गर्भारपण आणि त्यानंतर प्रसव वेदना पण सोसाव्या लागतात. आणि या संपूर्ण 9 महिन्याच्या गर्भारपणाच्या काळात आणि त्यानंतर सुद्धा बाळाला मोठं करताना आईला अनेक आव्हानांचा सामना करायचा असतो. आपण आज वैद्यकीय क्षेत्रापुरतं बोलतोय तर मला आज या गर्भावस्थेच्या काळामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते प्रश्न सर्वसामान्यपणे अनेक घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, या सगळ्यांचा धांडोळा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आज ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 2 तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत. मी स्वागत करतो आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शिल्पा जोशी यांचं. नमस्कार. त्याचबरोबर आजच्या दुसऱ्या वक्त्या आहेत डॉक्टर गौरी केणी, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार. दोघींचंही स्वागत आहे. तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट आहात, बरोबर आहे, स्त्री रोग शास्त्रज्ञ आहात. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे, जसं मी म्हटलं तसं की कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व येणं हा खूप सुखाचा काळ असतो. त्यावेळेला शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे असं आपण म्हणतो. सर्वसामान्यपणे मी असं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की स्त्रीच्या गर्भारपणाचे 3 टप्पे किंवा 3-3 महिन्याच्या 3 सायकल्स तुम्ही करता. तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की असं काही आहे का तुमच्या मेडिकल सायन्समध्ये की त्यातल्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या या अशा 3 टप्प्यामधला सगळ्यात अवघड, सगळ्यात काळजी घेणारा असा कुठला टप्पा असतो का? हे जे स्त्रीच्या गर्भावस्थेचे 3 टप्पे असतात ते साधारण गर्भावस्था सुरू झाल्यापासून 12व्या आठवड्यापर्यंत पहिला टप्पा असतो, त्याला फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो. नंतर 13 आठवड्यापासून 28 आठवड्यापर्यंत दुसरा टप्पा असतो, त्याला आम्ही सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो. आणि 29 आठवड्यापासून तो डिलिव्हरीपर्यंत म्हणजे साधारण 40 आठवड्यापर्यंत गर्भधारणेचा काळ असतो, तोपर्यंत तिसरा टप्पा असतो. तर ह्यातले सगळेच टप्पे तिच्या आरोग्यादृष्टीने महत्त्वाचे आहेतच. पण तरी विशेष काळजी ही शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये तिची घ्यावी लागते. शेवट तरी सगळे टप्पे महत्त्वाचे आहेतच. तिच्यासाठी हा प्रवास आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळाच महत्त्वाचा आहे. तरी विशेष काळजी जी, कारण शेवटच्या ट्रायमेस्टरमध्येच काही जे आजार जसं काही BP वाढणं, गरोदरपणाचं शुगर वाढणे आणि बाळाच्या दृष्टीने बाळाची वाढ होते व्यवस्थित नाही, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये दिसतात. त्यामुळे शेवटच्या ट्रायमेस्टर जरासा जोखमीचा मानला जातो. गुंतागुंतीचे आजार सुद्धा त्याच काळामध्ये होऊ शकतात. हां, कारण त्या म्हणूनच आम्ही शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये तिला फ्रिक्वेंटली व्हिजिटला बोलवतो, जसं की 2 महिन्यांनी असं. आणि एकदम शेवटच्या महिन्यामध्ये तर आम्ही 1-1 आठवड्यात व्हिजिटला बोलवतो पेशंटला. गर्भातील बाळाची वाढ जी असते ती साधारणपणे कुठल्या, म्हणजे पहिल्या की दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये वाढते? सगळ्यात जास्त वाढ कुठल्या कालावधीमध्ये होते? सगळ्याच आपल्या जे ट्रायमेस्टर आहेत सगळ्याच ट्रायमेस्टरमध्ये वाढ होत असते. पण त्याच्यात आता पहिल्या टप्प्याबद्दल मी बोलते की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आपण काय बघतो की बाळाची वाढ गर्भाशयाच्या आतच आहे का बाहेर आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी पहिला जो ट्रायमेस्टर आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफी करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. काही महिलांची ती पहिली तपासणी चुकते, असं खूप आमच्या नोटीसमध्ये येतं की लेट प्रेझेंट करतात काही महिला, पण ती महत्त्वाची आहे. पहिला प्रेग्नन्सी टेस्ट झाल्या एक सोनोग्राफी नेमकी बाळाची स्थिती कुठे आहे ह्याच्यासाठी गरजेची आहे. त्याच्यासोबत आईच्या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्याला आधी पण कळू शकतंय, नंतर तुम्हाला काही पेशंटला नंतर काही आजार होऊ शकतात त्याची आधी पण आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो. अशासाठी पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये पण आपण त्या तपासण्या करून घेणे गरजेचं आहे. बरं, पण मला सांगा, आता तुम्ही जेव्हा म्हटलात की प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अधिक जोखीम असते, पण मग अशा वेळेला सर्वसामान्य गर्भवती स्त्रीनं कोणती काळजी घेतली पाहिजे, प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजे?
खाण्यामध्ये असतील, आहारामधले असतील किंवा व्यायामाबद्दलचे असतील, काय त्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे? आता प्रत्येक आजाराप्रमाणे वेगवेगळे प्रिकॉशन्स असतात, पण कुठलाही आजार नाहीये. एखादी गर्भवती स्त्री आहे, ती प्रेग्नंट झाल्यानंतर शेवटच्या 3 महिन्यांमध्ये विशेष कोणती काळजी घेणं आवश्यक असतं? म्हणजे तिने रेग्युलर व्हिजिट्स डॉक्टरांकडे, जिथे ती रजिस्टर आहे तिथे रेग्युलर व्हिजिट्स डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आणि याच ट्रायमिस्टरमध्ये काय होतं की सासर माहेरचा जो गोंधळ सुरू होतो, इतके दिवस ती सासरी असते, मग पहिली असेल तर ती माहेरी येते आणि त्याच्यामध्ये तिच्या व्हिजिट्स तेवढी रेग्युलर राहत नाही किंवा त्या डॉक्टरांना व्यवस्थित ती माहिती पुरवली जात नाही, असं होतं. तर मला असं वाटतं की तिने आपलं रेकॉर्ड व्यवस्थित जे मेंटेन करावं आणि ते जे काही तुम्ही सासर माहेरमध्ये शिफ्ट झाला असेल तिथं आणून त्या नवीन डॉक्टरांना सुद्धा सगळी कल्पना द्यावी आणि त्यांच्यानुसार जिथं डिलिव्हरी करणार आहे ते डिलिव्हरीचा प्लॅन म्हणतो आम्ही त्याला, की तुमचा डिलिव्हरीचा प्लॅन हा तुम्ही शेवटच्या तिमाहीमध्ये, शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये तुमचा फिक्स पाहिजे की तुम्ही इथं डिलिव्हरी करणार आहे, कारण ह्या डॉक्टरांशी आम्ही रजिस्टर होणार आणि इथं डिलिव्हरी करणार. त्या डॉक्टरांना पण तिच्याबद्दल सगळी माहिती होऊन जाते आणि त्यांनी जसं सांगितलं आहे व्हिजिटप्रमाणे तसं तिने फॉलो करायला पाहिजे. ह्याच ट्रायमिस्टरमध्ये तिचं गरोदरपणाचा डायबिटीस होण्याची शक्यता असतील. म्हणजे गरोदरपणाचा एक वेगळा डायबिटीस असतो, जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. म्हणजे तिची शुगर वाढत जाते, तर त्यावेळी बाळाचं वजन पण वाढत जातं आणि ते बाळासाठी हानिकारक असतं. तर त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेलं खाण्यातलं पथ्य तिने पाळायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण GDM आपल्या देशामध्ये आता गरोदरपणाचा डायबिटीस खूप वाढतोय, त्याच्या प्रत्येक पेशंटच्या आम्ही तशा टेस्ट करून घेतो. पण मग तो आईला जर त्यावेळेला शुगर डिटेक्ट झाली तर त्याचा गर्भातल्या बाळावरती परिणाम होतो. वजन वाढतं तुम्ही म्हटलं, बाळाचा परिणाम होतो. तो जर बाळाचं वजन वाढतं, बाळाला जन्मताला काही व्यंगही होऊ शकतात आणि बाळाला डिलिव्हरीला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ह्याच ट्रायमिस्टरमध्ये खाण्याचं पथ्य मात्र तिने पाळायला लागतं, त्याला आम्ही मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणतो. तसं तर तिनं पाळलं नाही, कारण या ट्रायमिस्टरमध्येच तिचं ते डोहा जेवण आणि सगळं गोड सगळं खाणं सुरू होतं आणि त्यातून तर तिने जर पथ्य नाही पाळलं तर ती शुगर जर अनकंट्रोल राहिली तर तिला वेगवेगळे इन्फेक्शन्स, परत बाळाला वाईट दुष्परिणाम होतो आणि डायबिटीसचे परिणाम फेस करावे लागतात. पण गौरी मॅडम, मी असंही ऐकलेलं आहे की आपल्याकडे अजूनही याच्याबद्दल इतके गैरसमज आहेत, त्यामुळे अनेक घरांमध्ये गर्भवती महिलेला वेळच्या वेळी खायलाच देत नाही. हे खाऊ नकोस, ते चालणार नाही, त्याचाही उलटा परिणाम होऊ शकतो का? हो, जर गर्भवती महिलाने कमी जेवण केले किंवा व्यवस्थित खाल्ले नाही तर त्याचा बाळावरती पहिल्यांदा परिणाम पडतो. बाळाचे वजन वाढ होत नाही, बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, आईला इतर आजार निर्माण होऊ शकतात जर आईने तिचा व्यवस्थित आहार केला नाही तर. त्यामुळे लोकांनी जे मिथ म्हणतो आपण किंवा जे नाही, म्हणजे कसं असतं, एक तर त्यात 2 प्रकार असतात. एक तर याचा उपास त्याचा उपास, या देवाला नवस बोललाय त्या देवाला नवस बोललाय म्हणून ते उपवास करायला लावायचे आणि पुन्हा अर्धवट माहितीतून गर्भावस्थेमध्ये हे खाल्लेलं पचणार नाही, ते खाल्लेलं चालणार नाही असं म्हणून बऱ्याचदा त्या गर्भवती महिलेची उपासमारच होते. तर तुम्ही एकीकडे म्हणताय असं की पथ्य पाळलं जात नाही, काही खाल्लं जातं अर्भट चरबट, हा एक प्रकार, आणि काही खाल्लंच जात नाही दुसरा प्रकार. आणि एक असतो, मी बघितलेला आहे, ऐकलेला आहे की अनेक महिलांना गर्भावस्थेमध्ये पायाला सूज येते, त्याची काय कारणं असतात? पायाला गर्भाच्या वजनामुळे पण सूज येऊ शकते, फिजिओलॉजिकल पण असं सूज येऊ शकते. म्हणजे काही दोष नसताना काही वेळा तिचं रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होतं त्यामुळे पण सूज येऊ शकते. काही वेळा मॅडम म्हणल्या तसं की तिला खाण्यामध्ये थोडंसं प्रोटीन्स कमी पडतात त्याच्यामुळे पण सूज येऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं BP जर वाढत असेल, BP वाढण्याचा एक गरोदरपणाचा BP वाढण्याचा एक आजार आहे, त्याला प्रीक्लॅम्पशिया म्हणतो, त्याच्यामध्ये पण पायाला सूज येऊ शकते. अशा बरेच कारणामुळे सूज येऊ शकते पायाला. त्यामुळं तो कितपत सूज आहे आणि ती कशी उतरते कशी चढते ह्याच्यावरती आम्ही ते ठरवतो आणि त्यासाठी आम्ही काही युरिनचं प्रोटीन तपासणी पण पेशंटची बऱ्याच वेळ करून घेतो की ज्याच्यामुळे आम्हाला अंदाज येईल की ह्या प्रेग्नन्सीमुळं फक्त प्रेग्नन्सीचाच सूज आहे की काही BP वाढल्याची सूज आहे. पण या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये म्हणजे गर्भारपणाच्या काळामध्ये जर एखाद्या महिलेला BP, शुगर असे आढळलं तर ते मुलाच्या अपत्याच्या जन्मानंतर ते पुन्हा जातं का, की तो आजार कायमस्वरूपी जडतो? ते कमी होतं डिलिव्हरी झाल्यानंतर पेशंटची, हे सगळे आजार कमी होतात, पण त्यांना पुढे आयुष्यामध्ये ते परत आजार होण्याची शक्यता वाढलेली असते. म्हणजे तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झाला असेल तर तुम्हाला नंतर जो नेहमीचा आपला ओव्हर डायबिटीज म्हणतात तो होण्याचे चान्सेस वाढलेले असतात अशा पेशंटमध्ये आणि ते 50 to 60% ऑफ द टाइम
होतच 50% चान्स तरी वाढतात आणि लवकर येण्याचं डायबिटीस. वजन तिनं कंट्रोल केलं पाहिजे. नंतरचं वजन जर तिचं कंट्रोल नाही झालं तर मात्र तो डायबिटीस होण्याची डिलिव्हरी नंतरच. डिलिव्हरी नंतर. अच्छा, म्हणजे गर्भारपणामध्ये आणि पुन्हा डिलिव्हरी नंतर दोन्ही काळजी घेणं आवश्यक आहे. केवळ ते 9 महिने फक्त काळजी घेतली आणि नंतर मात्र काय हवं ते खात सुटलं तर तसंही चालणार नाही. पण मग ते पथ्य साधारण किती काळ पाळलं पाहिजे? अपत्याच्या जन्मानंतर किती काळ? साधारण एक आयुष्यभरच पाहिलं पाहिजे खरं आहे आरोग्यासाठी, पण तरी त्यातल्या 1.5 महिन्यापर्यंत आपण म्हणतो की 6 आठवड्यांनी परत आम्ही तिची शुगर करून बघतो आणि त्याच्यानंतर मग तेव्हा शुगर असेल तर काही वेळा गोळ्या तिला कंटिन्यू होतात आणि बऱ्याच वेळा शुगर ही नंतर राहत नाही, पण ती लवकर डायबिटीस होण्याची शक्यता मात्र वाढते तिची. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये समजा एखादी महिला ही रोज उत्तम व्यायाम करते किंवा एखादी खेळाडू आहे, बॅडमिंटन खेळते किंवा ॲथलीट आहे, तर त्यांनी त्यांचे व्यायाम किंवा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील त्यांचा जो काही रोजचा सराव असेल हा प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या महिन्यापर्यंत केला चालतो? सहसा जो फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतो त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह जे आपण व्यायाम करतो तो नाही करायचा आहे, कारण पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये गर्भपात होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. ब्लिडिंग अचानक होऊन गर्भ पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे असं आम्ही सल्ला देतो की वजन उचलायची कामं करायची नाही किंवा एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइज करायचं नाही पहिल्या 3 महिन्यामध्ये. एकदा ते 3 महिने क्रॉस झाले की बाळाची वाढ झालेली असते, व्यवस्थित झालेली असते, त्यावेळी तुम्ही रोजचा व्यायाम करू शकता, पण कुठेही अति करू नये प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, कारण कधी पण वार सुटण्याची पण शक्यता असते. वार सुटून अचानक ब्लिडिंग होऊन बाळ पण जाऊ शकते, आईचा जीव पण धोक्यात जाऊ शकतो. हे सगळ्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. पण मग मला सांगा की हा सगळा आहार, योग्य तो व्यायाम, हवं ते पथ्य पाळलं, या सगळ्याचा परिणाम त्या मातेच्या नैसर्गिक नॅचरल डिलिव्हरी किंवा आजकाल जे सिझेरियन त्याच्यामध्ये काही त्याचा परिणाम होत असतो? कारण सिझेरियन करायचं की नॅचरल डिलिव्हरी हा आता सगळीकडे मोठा एक जो तो उठून विचारतोय, अरे झाली का बापरे डिलिव्हरी, पण काय सिझेरियन की नाही, तर हे कशावरती ठरतं? का पुन्हा नशीब? सिझेरियन बऱ्याच कारणांसाठी होऊ शकतं. त्यातलं एक कारण आहे की बाळ खाली सरकण्यासाठी जर ती मदत होत नसेल, बाळ पूर्ण खाली सरकत नसेल तर सिझेरियन करणं हे काय व्यायामांमुळे सरकण्याला बाळाच्या थोडंसं सरकण्याला मदत होऊ शकते तिचे स्नायू बळकट झाले तर. पण असं नाही आहे की प्रत्येक वेळी तिचं सिझर अवॉइड होईल असं नाही आहे. काही वेळा सिझर बाळाला पाणी कडेचं कमी असल्यामुळे होऊ शकते, बाळाला अचानक आतमध्ये डिस्ट्रेस झाला म्हणजे बाळाचे ठोके खूप जास्त झाले किंवा खूप कमी झाले, तर अशा वेळी त्या व्यायामाचा उपयोग होत नाही, त्यावेळी बाळ पटकन बाहेर काढणं आवश्यक असतं. त्यामुळे सिझर हे बऱ्याच कारणांसाठी होऊ शकतं. पण मॅडम, ज्या वेळेला अशी सुसज्ज हॉस्पिटल नव्हती, ॲस्ट्राधा सारखी तुमच्यासारखे तज्ञ डॉक्टर नव्हते, त्यावेळी सुद्धा मुलं जन्माला यायची आणि अगदी असं आपण गोष्टींमध्ये ऐकलेलं आहे की एखाद्या जंगलात झाडाखाली जन्म झाला, दाई किंवा अशा त्यावेळेच्या त्या सुईणी असायच्या, त्यावेळेला काय पद्धत असायची? मग त्यावेळी सिझेरियन होतं? त्यावेळी सिझेरियन नव्हतं, पण त्यावेळी नॅचरल प्रसूतीमध्ये आईचा जीव धोक्यात जायची शक्यता पण तेवढीच होती. बरेच जण आपण ऐकतं की डिलिव्हरीमध्ये डेथ झाल्याची उदाहरणं होती की तसंही बऱ्याच वेळा होती. आणि आता आपलं शारीरिक कष्ट पण कमी झाल्यामुळं खूप कष्ट कमी झाले शारीरिक कष्ट स्त्रियांचे, त्यामुळे सिझरचं प्रमाण आजकाल सगळे बसूनच काम करतात, कुठे पण जाताना चालत जाण्याचं सोडून गाडीवरूनच जातात. त्याच्यामुळे जे म्हणतो आपण सेडेंटरी लाईफस्टाईल जे झालेलं आहे सगळ्यांचं, बसून बसून, त्याच्यामुळे हालचाल कमी असल्यामुळे ज्या महिला लेबरमध्ये जातात डिलिव्हरीसाठी त्यांना तेवढा एफर्ट टाकायला जमत नाही असं पण दिसण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे थोडं सिझेरियनच्याकडे कल जास्त जात आहे. प्रसूतीमध्ये पण हाय रिस्क प्रसूती असते का? हो. मग ती तुम्ही कशी ठरवता की ही हाय रिस्क आहे किंवा त्याचे काय नेमकं त्यावेळेला त्रास काय होत असतो त्या मातेला? भरपूर फॅक्टर्समध्ये आपण डिवाइड करतो असे जे हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे. पहिला तर वय, आईचं वय जर 35 पेक्षा जास्त असेल तर ती पण हाय रिस्क प्रसूती होते. किंवा किती वेळा ती डिलिव्हरी झालेली आहे तिची, जर 4 पेक्षा जास्त डिलिव्हरी आधी झाल्या असतील ती पण आई हाय रिस्कमध्ये जाते. त्याच्यानंतर बीपी आपण पाहतो, पहिल्यापासूनच बीपी वाढत असेल किंवा नंतर वाढला असेल, 140-90 पेक्षा जास्त बीपी अशा आईला पण आपण हाय रिस्कमध्ये पकडतो. त्यानंतर मॅडम जसं म्हटल्या की साखर वाढणे, शुगर, डायबिटिक झाली तर ती पण हाय रिस्कमध्ये जाते. त्यानंतर हे झाले आईचे. नंतर बाळाच्या वाढीप्रमाणे, बाळ जर कमजोर असेल, बाळाचे वजन कमी असेल, बाळाचा रक्त पुरवठा आपण तपासतो सोनोग्राफीमध्ये,
त्या रक्तपुरवठ्यामध्ये कमीपणा असेल, त्याला वेगवेगळे आमच्याकडे ग्रेड्स आहेत 1 2 3 4 असे, त्याच्यामध्ये पण ती आई आणि बाळ हाय रिस्कमध्ये जातं. त्याच्यानंतर वार, आईची वार जर खाली असेल, वार नॉर्मली वर किंवा समोरच्या बाजूला असते, पण खाली असेल तर अचानक आईला ब्लिडिंग कधीही चालू होऊ शकतं, कुठल्याही महिन्यात चालू होऊ शकतं. ते बाळ वाढलेलंच पाहिजे असं पण नाही. त्याच्यामध्ये आईचा आणि बाळाचा दोघांचा जीव धोक्यात असतो. ही एक आई आहे हाय रिस्कमध्ये. त्याच्यानंतर आधीचं जर सीझर झालं असेल तर आत्ताची डिलिव्हरीच्या आधीची पण आई आपण हाय रिस्क म्हणतो, कारण आधीचे सीझरचे टाके हे नंतर उसवण्याचे सेकंड प्रेग्नन्सीमध्ये चान्सेस वाढलेले असतात. हे तुम्ही सगळं सांगितलं, पण त्याच वेळी मला सांगा, आता आपल्याकडे वारंवार आपले वेगवेगळे संसर्गजन्य आजार येत आहेत, त्यांच्या साथी येत आहेत. स्वाईन फ्लू, डेंग्यू, म्हणजे कोरोना येऊन गेला, पण अनेक संसर्गजन्य साथी असतात. अशा वेळेला त्या गर्भवती मातेला किंवा गर्भातील बाळाला वाचवण्यासाठी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? पहिला तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना हे आजार होण्याची शक्यता नॉर्मल लोकांपेक्षा जास्त असते, त्यामुळे गर्दीमध्ये फिरणे टाळावे. गेले तर मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि लसीकरण महत्त्वाचे आहे. आपल्याकडे जे आजार आहेत, आता डेंग्यू नाही पण इन्फ्लुएन्झा, H1N1 ह्या आजारांचे जे आता वॅक्सिन्स अवेलेबल झालेले आहेत हे लोकांना माहीत नाही आहे अजून. गर्भवती महिलांसाठी वॅक्सिन चालू झालेले आहेत. त्यांनी 28 आठवड्यानंतर हे वॅक्सिन प्रत्येक गर्भवती महिलेने घ्यायला हवे. हे आधीच्या आपल्या वॅक्सिन शेड्यूल मध्ये अवेलेबल नव्हतं, पण आता 28 आठवडे म्हणजे साधारण 7 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर वॅक्सिन एकदम सेफ आहे गर्भवती महिलांसाठी. स्वाईन फ्लूचं जे वॅक्सिन आता आलेलं आहे इन्फ्लुएक म्हणून, आणि ते त्यांनी घ्यावे. पण आता ऍस्ट्रा आधारमध्ये अशा पद्धतीचं लसीकरण पण केलं जातं? हो हो हो, पेशंटना आम्ही सजेस्ट करतो. ऑप्शनल आहे ते, आपण कंपल्शन नाही करू शकत, पण आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांना. ऍस्ट्रा आधार हॉस्पिटलचं वैशिष्ट्य हेच आहे की अनेक सगळे विभाग एकत्र आहेत, एकाच छताखाली आहेत आणि सगळे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सो अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जेव्हा करायची असते तुम्हाला सिझरियन मधली, तर त्यावेळेला अन्य काही डिपार्टमेंटची पण तुम्हाला मदत घ्यावी लागते का? हो, कारण हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये कसं होतं, जेव्हा बीपी वाढलेली पेशंट असते तेव्हा बीपी बरोबर तिचं किडनीच्यावर पण परिणाम होतो. काही वेळा तिला झटके येऊन तिला म्हणजे मेंदूवर पण परिणाम झालेला असतो. तर अशा वेळी तिला ICU केअर लागते. आणि ICU केअर ॲस्ट्रा आधारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे आम्हाला पेशंट तिथे ICU मध्ये ठेवून पेशंटचे उपचार तज्ज्ञांच्या मदतीने करता येतात. काही वेळा गरोदरपणाची कावीळ असते, तर त्यावेळी गरोदरपणाची तर त्या कावीळमध्ये सुद्धा अनेकांना तो आजार आढळतो. अनेकांमध्ये कावीळ होते त्या काळात. गरोदरपणा शेवटच्या महिन्यामध्ये काही वेळा कावीळ होते. मग अशा वेळी तिची डिलिव्हरी करणे, त्यावेळी ब्लिडिंगची शक्यता जास्त असते कावीळ झाल्यानंतर. तर अशा वेळी आपल्याला तिला एकत्रित कारण आपल्याकडे ब्लड बँक सुद्धा अटॅच आहे ॲस्ट्रा आधारमध्ये, त्यामुळं तिचे योग्य उपचार होऊ शकतात. तसंच अशा जोखमीच्या प्रसूतीमध्ये कसं होतं की वेळेच्या आधी डिलिव्हरी करायला लागू शकते बऱ्याच वेळा. तर त्यासाठी आपल्याला बाळाची सेफ्टीसाठी बाळाला NICU मध्ये ठेवावं लागतं. तर आमचा NICU विभाग जो आहे तो खूप तज्ज्ञ डॉक्टरांचा असल्यामुळे की बाळाची काळजी घेण्यासाठी ते खूप तत्पर असतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला बाळाचं आणि आई दोघांचंही आम्ही जीव खूप चांगल्या रीतीने वाचवू शकतो. आपल्याकडे सगळे तज्ज्ञ डॉक्टर एका छताखाली एका वेळी भेटतात, हे एक मोठा प्लस पॉइंट आहे. पण मला सांगा, सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये असतं की डिलिव्हरी नॅचरल व्हावी, सिझरियन नको. पण मग तुम्हाला सिझरियन करायचंय असा निर्णय घेण्याची वेळ कधी येते की आता हे सिझरियन शिवाय पर्याय नाही, कधी ठरवता तुम्ही? कारण त्याच्यावरनं सगळ्या गायनाकॉलॉजिस्ट बद्दल थोडासा एक आक्षेप आहे समाजामध्ये की सिझरियनचं प्रमाण वाढलेलं आहे, मुद्दाम करायला होतं. तसं काही असतं का? तसं काही नाही. बाळाच्या कंडिशनवरती शेवटच्या क्षणाला कसं आहे, बाळाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात. मग अशा कंडिशनमध्ये पण आपण नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो. असं नाही बाळाचे ठोके कमी झाले पण त्याच्यामध्ये बाळाला हाल होणार आयुष्यामध्ये पुढे. बाळाचा जर रक्तपुरवठा व्यवस्थित पोचत नाही, ठोके कमी झाले तर मेंदूला इजा होऊन बाळ अपंग तयार होऊ शकतं. असे बाळ अवॉइड करण्यासाठी मग आपल्याला लवकरात लवकर सीझर करावं लागतं. सीझर हे कसं दोन प्रकारे करतो आम्ही. एकतर इलेक्टिव्ह सीझर म्हणजे कसं, आता माहिती आहे की पेशंटला ट्विन प्रेग्नन्सी आहे, 2 बाळं आहेत, किंवा पेशंटची वार खाली आहे, बाळाची कडला जी वार असते ती खाली आहे, तर त्यामुळे त्याची नॉर्मल प्रसूती होऊ शकत नाही. अशा काही गोष्टींमध्ये, किंवा पहिले 2 सीझर आहेत वगैरे, अशा पेशंटमध्ये आम्ही काय करतो की इलेक्टिव्ह सीझर करतो. म्हणजे
त्यांना सगळं इन्फॉर्म केलेलं असतं की तुमचं सिझर शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे, आणि त्यावेळी आपण ते तारीख वेळ ठरवून आपण ते सिझर करतो. आणि दुसरं म्हणजे इमर्जन्सी. बऱ्याच वेळा कसं होतं की पहिलटकरीण असते, पहिली प्रेग्नन्सी असते आणि खूप पाणी जातं अंगावरती, पण पिशवीचं तोंड उघडत नाही किंवा बाळाचे ठोके कमी जास्त होतात. अशा वेळी इमर्जन्सी सिझर करावं लागतं. किंवा वार सुटते, बऱ्याच वेळा वार सुटून BP वाढला की पेशंटचं काय होतं, खूप ब्लिडिंग सुरू होतं काही वेळा आणि वार सुटते. अशा वेळी बाळाचा जीव आणि आईचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला इमर्जन्सी सिझर करावं लागतं. मला माझ्या मनातला एक बाळगोत प्रश्न आहे, इतकं सगळं मेडिकल सायन्स पुढे गेलेलं आहे, असं कधी आजपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं आहे का की अमुक एका क्षणी त्या गर्भावस्थेतल्या गोळ्यामध्ये प्राण येतो? तो प्राण येतो म्हणजे नेमकं काय होतं आणि ते कधी होतं? बाळाची हार्टबीट जी सुरू झाते ती अगदी 6 वीक्सलाच आपल्याला सोनोग्राफीमध्ये आम्हाला दिसतं की बाळाची 1.5 महिन्यानंतर ती 6-7 वीक्सला आपल्याला ती हार्टबीट दिसलेली असते. बरं. आणि त्यानंतर आपण त्याला व्हायबल प्रेग्नन्सी म्हणतो. म्हणजे आता व्हायबल प्रेग्नन्सी जर आपल्याला डिटेक्ट झाली तर बाळ आणि आई घरी जाण्याचे चान्सेस हे 80% असतात. म्हणजे खूप व्यवस्थित बाळाचं पुढं सगळं व्यवस्थित होणार हे आम्हाला एक खात्री असते की आता 6 वीक्सला बाळचे ठोके दिसले म्हणजे कार्डियक ॲक्टिव्हिटी म्हणतो त्याला, तेव्हाच साधारण प्राण आले असं म्हणतो. मग काही वेळा कसं होतं 2 महिने झाले तरी त्याच्यामध्ये हार्टबीट दिसत नाही, पण हे प्रेग्नन्सी पुढे जाण्याची शक्यता नसते, ते बऱ्याच वेळा मग त्यांचा अबॉर्ट करावं लागतं. प्रसूतीशिवाय ॲस्ट्रा आधारमधल्या आपल्या गायनॅक विभागामध्ये अन्य कोणत्या आजारांवरती रोगांवरती उपचार होतात आणि काय काय तिथं फॅसिलिटीज आहेत? प्रसूती सोडून जे महिलांचे बाकीचे आजार आहेत, जसं की आपण म्हणतो फायब्रॉइड, युट्राईन फायब्रॉइड्स, त्याच्यामुळे महिलांना खूप जास्त रक्तस्राव होतो, त्यांचं प्रकृती बिघडू शकते. त्याच्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया म्हणजे एकतर पहिल्यांदा त्याच्यासाठी गोळ्या औषधांवरती केलं जातं ट्रीटमेंट, पण ते जर इफेक्टिव्ह नाही झालं तर शेवटचा पर्याय असतो हिस्टेक्टॉमी. मग त्या हिस्टेक्टॉमी 2 प्रकारे करू शकतो आपण. ओपन हिस्टेक्टॉमी म्हणजे त्याच्यात टाक्याचं सर्जरी आहे, आणि दुसरी आहे लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया. मग टाक्याच्या आणि दुर्बीणद्वाऱ्यामध्ये फरक हाच आहे की पेशंटला दुर्बीणद्वारे जी शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये जे पेन म्हणतो आपण कमी असते, टाके कमी असतात आणि पेशंट लवकरात लवकर घरी जाऊ शकते. तर लॅप्रोस्कोपीची फॅसिलिटी आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे कॅथलॅब आहे, त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहेत जे काय करतात, युट्राईन आर्टरी एम्बोलायझेशन ही नावाची एक शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामुळे आपल्याला हिस्टेक्टॉमी अवॉइड करू शकतो. म्हणजे जो शेवटचा पर्याय आहे की गर्भपिशवी काढून देणे, त्याच्या आधीच आपण तिथला रक्तस्राव थांबवू शकतो. ते पण काय म्हणजे कसं पेशंटला जेव्हा ब्लिडिंग जास्त होतं, डिलिव्हरी नंतर जेव्हा ब्लिडिंग खूप होतं तेव्हा आपल्याला पूर्वापार ऐकलं असेल तुम्ही की खूप ब्लिडिंग झालं त्यासाठी पिशवी काढावी लागली. तर आता पिशवी न काढता सुद्धा आपल्याला तो युट्रसच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यात जाऊन ब्लॉक करता येतात. जसं आपली अँजिओग्राफी करतो शिरेतून औषध सोडून, तसं आपल्याला ते जाऊन ते ब्लॉक करतात. हे आमच्याकडे कॅथलॅब आहेत आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट असतात, त्यांच्यामुळं हे शक्य झालं की बऱ्याच पेशंटना आम्ही युट्रस न काढता सुद्धा त्यांच्यावर उपचार करू शकतो. मुळात ॲस्ट्रा आधार हे सुपर स्पेशालिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्यामुळे सर्व विभागांची तुम्हाला अशाही मदत होते आणि शेवटी ते एकमेकांची कुठे सांगड घालून त्याच्यावरती उपचार करू शकतात. मग अशी तुम्ही म्हटलात कॅमेऱ्याचं मला टेन्शन येते, पण तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर मला तुम्ही हे सगळं काम करता कसं याचं मलाच टेन्शन येते. पण एनिवे मी सुरुवातीला म्हटलं तसं की आई पण मिळवणं हे इतकं सोपं नाही आहे. परमेश्वराची सगळ्यात मोठी निर्मिती काय तर ते म्हणजे मानवी शरीर. मानवी काय, कुठल्याही सजीवाचं शरीर, त्या शरीराची रचना अशी केलेली आहे, त्याची उत्पत्ती अशी आहे आणि पुन्हा त्या शरीरातल्या सगळ्या गोष्टींना त्याचं नेमून दिलेलं काम चोखपणे करायचं असतं आणि ते करत असतं. असे डॉक्टर आहेत म्हणून ती सगळी यंत्रणा व्यवस्थित चालू असते. परमेश्वरानं दिलेलं जे शरीर आहे ते अबाधित ठेवण्याचं काम हे करत असतात. आणि गर्भारपण आणि त्यानंतरची प्रसूती ही इतकी गुंतागुंतीची जटिल प्रक्रिया असते. त्याचा जेवढा आनंद असतो तितकाच त्याच्यामध्ये खूप जोखीम असते, खूप आव्हान असतात, पण त्याच्याबद्दल हे असे डॉक्टर काम करत असतात म्हणून प्रसूतीचा आनंद अनेक कुटुंबांना मिळू शकतो. तुर्तास आजच्या या एपिसोडमध्ये या ॲस्ट्रा हॉस्पिटलमधील 2 महिला डॉक्टर आल्या आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये अवघड प्रश्नांची उत्तर दिली. याबद्दल मी आपल्या दोघींचे खूप खूप आभार मानतो. नमस्कार.